मोकळा आवाज ओलेमुळे भेटी खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी नवे से काही नाही अवघड काही कैवाड तोचीवरी दोरी चिरा कांपे पडिला कांचने अभ्यासे सेवनी विष पडे तुका म्हणे कैचा बैसण्यास ठाव जटरी बाळावाव एकाएकी नवे से काही नाही अवघड काही कैवाड तोचीवरी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पाया वार करी संतांच्या या वार करी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नमो जन्मभूमी जेथे जन्मलोमी नमो कर्मभूमी जेथे वाढिलोमी नमो अलंकापुरी जेथे ज्ञान पावितो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्यासाठी इथून पुढे कामे ओलेमुळे भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी नवे से काही नाही अवघड काही कैवाड तोचीवरी दोरे चिरा कांबे पडिला कांचने अभ्यासे सेवनी विष पडे तुका म्हणे कैचा बैसण्यास ठाव जटरी बाळावाव एकाएकी नवे से काही नाही अवघड काही कैवाड तोचीवरी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वैराग्य बलवंत चराचरी कीर्तिमंत अलौकिक धैर्यवंत कृतरुणी भगवंत संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। खरं तर जगद्गुरु तुकोबाराय कोण हे महत्त्वाचं आहे।
ज्यांच्या नावाने यम कापतो ते जगद्गुरु तुकोबार आहे. जगद्गुरु तुकोबारांची श्रीमंती जर आपण बघितली, आपण ज्या लक्ष्मीच्या पाठीमागे धावतो ती लक्ष्मी भगवंताचे पाय दाबते आणि तो भगवंत जगद्गुरु तुकोबारांच्या पत्नीच्या पायाचा काटा काढायला येतो. ही जगद्गुरु तुकोबारांची श्रीमंती आहे. जगद्गुरु तुकोबारांचा जर आपण थोडासा अभ्यास केला, जगद्गुरु तुकोबारांचं जीवन हे साधं समजू नका. जगद्गुरु तुकोबारांचा अभ्यास 7 समुद्रापलीकडून येणारा इंग्रज व्यक्ती करतो. दादाभाऊ, मी एक पुस्तक वाचलं पायकाचे अभंग म्हणून, त्याच्यात असा उल्लेख आहे की 7 समुद्रापलीकडून येणारा इंग्रज व्यक्ती जेव्हा भारतात आल्यानंतर जेव्हा महाराष्ट्रात आल्यानंतर जेव्हा तो संत साहित्याचा अलौकिकत्व जाणवतो, उमगतो, तो जगद्गुरु तुकोबारांच्या गाथेवर अभ्यास करण्यास प्रारंभ करतो. मला एवढंच सांगायचं आहे, 7 समुद्रापलीकडून येणाऱ्या इंग्रज व्यक्तीला जगद्गुरु तुकोबार कळतात. पण आज आपली शोकांतिका ही म्हणावी लागेल, आज माझ्यासमोर बसलेले निम्मे लोक असे आहेत की ज्यांना जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय सुद्धा माहिती नाहीत. शोकांतिका आहे. आपण म्हणतो परकीय लोकांच्या धर्माचं काही चुकतं, कोणीतरी बोललंच असेल काय, परकीय लोकांच्या धर्माचं काहीतरी चुकतं, पण त्यांचा मुलगा जेव्हा बोलायला सुरुवात करतो त्यांना त्यांच्या धर्माची प्रार्थना शिकवली जाते. आमचा तोंडग्या 25चा झाला, त्याला पसायदान सुद्धा माहिती नाही. शोकांतिका आहे. ज्या भारतात आपला जन्म झाला, हा भारत संस्कृतीचा देश आहे. खऱ्या अर्थाने जर विचार केला, आपण ज्ञानोबा तुकोबांच्या भूमीत जन्माला आलो आणि ही भूमी संतांची भूमी आहे. जगाकडे बघितलं आशा खंड हा श्रेष्ठ आहे, आशा खंडाकडे बघितलं भारत देश हा श्रेष्ठ आहे, भारत देशाकडे बघितलं महाराष्ट्र राज्य श्रेष्ठ आहे, महाराष्ट्र राज्याकडे बघितलं संत श्रेष्ठ आहेत आणि संतांकडे बघितलं पूर्ण जग कनिष्ठ आहेत. एवढे माझे ज्ञानोबा तुकोबा संत श्रेष्ठ आहेत. विठ्ठल खऱ्या अर्थाने अभंग जगद्गुरु तुकोबारांचं आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबार अभ्यासाचं आणि महत्त्वाचं प्रयत्नाचं महत्त्व प्रतिपादन करतात. खऱ्या अर्थानं अभ्यास म्हणजे काय आहे, अभ्यासाचा जर आपण विचार केला तर आपला अभ्यास म्हणजे फक्त शालेय शिक्षणाचा अभ्यास नव्हे. खऱ्या अर्थाने जर विचार केला, अभ्यासाच्या खूप गोष्टी आहेत. आता जगाच्या पलीकडचा सुद्धा अभ्यास आहे की जो आपल्या तर होत नाही, पण बरेच संशोधक तो अभ्यास करतात. जगद्गुरु तुकोबारांच्या गाथेचा अभ्यास करताना आपल्या खूप काही गोष्टी सापडतात. जगद्गुरु तुकोबारांचा खरं तर जगद्गुरु तुकोबारांचं नाव घेतल्याने यम कापतो, लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबारांचं नाव घेतल्याने यम कापतो, पण ते जगद्गुरु तुकोबार देवाकडे कोणतीच मागणी करत नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी काहीच मागणी करत नाही. नव्हे एवढंच नाही तर माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी महाराष्ट्रात पहिली कर्जमाफी माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी केले. आपण समजून घ्यायला हवं. जगद्गुरु तुकोबारांची श्रीमंती समजून घ्या, ही काळाची गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने लक्षात घेतलं तर संत साहित्य जोपर्यंत आपला ग्रंथ कळत नाही तोपर्यंत आपल्या संत कळत नाही, आणि जोपर्यंत आपल्या संत कळत नाही तोपर्यंत आपल्या भगवंत कळूच शकत नाही. आपल्याला देव पाहिजे, पण आपल्याला आधी संतांचे पाय धरावे लागतील. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे पाय, जर विचार केला, आपल्याला जर देवाची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला संतांचे पाय धरावेच लागतील, त्याशिवाय आपल्या देवाची प्राप्ती होऊच शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि खऱ्या अर्थानं आज अभंग घेण्याचं कारण आणि जगद्गुरु तुकोबारांचाच का घेतला, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनाने घडले, हे लक्षात ठेवा. कारण जगद्गुरु तुकोबाराय यांच्या कीर्तनाला स्वराज्याचे राजे जाऊन बसत होते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने विचार केला, आपण फक्त म्हणतो राजे जन्माला या, आज जिजाऊ जन्माला आल्या पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज आपोआप जन्माला येतील. त्यावर तुमचं मत काय? बोलत चला. फक्त लाडक्या बहिणी तर माझ्यावर नाराजच दिसतात, असं हसा ना, तुम्हाला काय झालं, असं थोडंसं असं रिलॅक्स बसा. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर मुख्यमंत्री बहिणीशी साधं नाही बरं का त्याचं काम, आपण फक्त बोलतो माझ्या लाडक्या बहिणी नाही तुम्ही, पण असं फ्रेश बसा. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर आधी जिजाऊ जन्माला आल्या पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाही.
आपण संस्कार काय देतो? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज घडत होते तेव्हा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरु तुकोबारा सांगत होते, माऊली ज्ञानोबारा सांगत होते, राम सांगत होते, कृष्ण सांगत होते, महाभारत रामायण हे शिव छत्रपतींना शिकवलं जात होतं. आणि असाच एक प्रसंग आहे, नाथ महाराजांचं चरित्र जिजाऊ छत्रपती शिवरायांना सांगतात आणि सांगतात स्नानाचा प्रसंग येतो. स्नानाचा प्रसंग आल्यानंतर सांगतात की शोभा छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणी आईसाहेब शोभा म्हणत होत्या आणि म्हटल्यानंतर शोभा नाथ महाराज गोदावरीवर स्नानाला जात असताना त्यांच्यावर एक एवन व्यक्ती येऊन थुंकत होता. लक्षात ठेवा. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आईसाहेबांना विचारलं की आईसाहेब, महाराजांनी त्या एवन व्यक्तीला काही केलं नाही का? तेव्हा आईसाहेबांनी उत्तर दिलं की नाथ महाराज शांतीब्रह्म होते, त्यांना कधीही राग येत नव्हता, म्हणून त्याने त्या एवन व्यक्तीला काहीच केलं नाही. अजून परत महाराजांनी विचार केला आणि प्रश्न विचारला, तिथल्या लोकांनी त्या यवन व्यक्तीला काही केलं नाही का? जिजाऊ साहेबांनी सांगितलं तिथल्या लोकांनी त्या यवन व्यक्तीला काहीच केलं नाही. पण आईसाहेबांनी शिवछत्रपतींना एक प्रश्न विचारला, तुम्ही जर तेथे राहिले असते तर तुम्ही काय केलं असतं? तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तर दिलं होतं, मी जर तिथे राहिलो असतो तर मी त्या यवन व्यक्तीची मान त्याच्या शरीरापासून वेगळी केली असती. हा संस्कार जर छत्रपती शिवाजी महाराजांवर कोणी केला असेल तर तो राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी केला आहे खऱ्या अर्थाने. आणि माझं कीर्तन म्हणून समजूच नका आजचं, कारण मी अभंग पाठ केला, अभंग घेतला, पण माझं चिंतनच नाही. आणि मी पहिले कीर्तन पाठ केलं, त्यानंतर कीर्तन पाठ करण्याचा नादातच लागलो मी. लक्षात ठेवा, आपलं खरं तर जो महाराष्ट्र है, जी भूमि है, ये भारत की भूमि का टुकड़ा नहीं है. जीता जागता राष्ट्रपुरुष है, इसके कण कण में हमारे शंकर बसते, इसका बिंदु बिंदु हमारे लिए गंगा जल है. हम जिएंगे तो इसके लिए और मरेंगे तो इसके लिए, और मरने के बाद भी गंगा में बहती हुई हमारी अस्थियों को कान लगाकर सुनेगा तो उसे केवल एक ही आवाज सुनाई देगी, भारत माता की जय. तर म्हणा का म्हणायचं, आपण एक वेळेस करूनच घेऊ. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर जाणता राजा हिंदवी स्वराज्य संस्थापक व ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज के, धर्मवीर संभाजी महाराज के, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म के, भारत माता के, वो माता के वंदे. भारत में रहना है तो भारत माता की जी बोलना चाहिए, क्योंकि जो भूमि हमें खाने के लिए अनाज देती है, पीने के लिए पानी देती है, दफनाने के लिए पनाह देती है, अगर हम उसी भूमि में रहकर जो इस भूमि को माता नहीं मानता, मेरे हिसाब से उसे आतंकवादी कहना कोई बुरी बात नहीं होगी. मेरे हिसाब से उसे आतंकवादी कहना कोई बुरी बात नहीं होगी. इसलिए भारत में रहते तो भारत माता की जी बोलना चाहिए. हे भारत आहे आणि या भारतात संस्कृती जपा. खऱ्या अर्थाने विचार केला तर आपण या महापुरुषांच्या भूमीत जन्माला आलो. आपण छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांच्या भूमीत जन्माला आलो. खऱ्या अर्थानं स्वाभिमान टिकवायचा असेल ना, स्वाभिमान टिकवायचा असेल तर फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांचे चरित्र वाचा. कारण खऱ्या अर्थाने जर विचार केला, जगावं कसं हे छत्रपती शिवरायांनी शिकवावं आणि मरावं कसं हे माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी शिकवावं. खऱ्या अर्थाने आज बरेच मुलं काय करता, पुष्पाराज बघता, पुष्पाराज झुकेगा नाही साला, आणि तो म्हणतो मग झुकेगा नाही साला. पण आता जर खऱ्या अर्थाने बघितलं ना, फक्त झुकायचं नसेल ना कोणासमोर, फक्त छावा बघितला पाहिजे. छावा. स्वाभिमान टिकवायचा असेल तर फक्त छावा बघितला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आज आपल्या महापुरुषांना मोठं करा ना. खऱ्या अर्थाने ज्यांनी पिक्चर काढले ना त्यांच्या, अरे राहू द्या खर्च, आपल्या की 50, 100, 200 रुपये लागतील, पण आज ते एवढे मोठे झाले पाहिजे की कोणी म्हटलं पाहिजे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर चित्रपट बनवावेच लागतील हे म्हटलंच पाहिजे. खऱ्या अर्थाने जर विचार केला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज हे फक्त व्यक्ती नाहीत, हा एक विचार आहे, विचार. आणि खऱ्या अर्थाने जर विचार केला तर व्यक्ती कालांतराने नाश पावतो, विचार संपत नाही. तुमच्या आणि माझ्या हृदयात आज छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ हे जिवंत आहेत. हे फक्त व्यक्ती नाहीत, हे विचार आहे म्हणून जिवंत आहेत. खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबाने सांगतोय मी, तुकोबाने सोडून बोलायचंच नाही, पण तुकोबाने आले की छत्रपती शिवाजी महाराज आलेच पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे घडले असतील तर ते फक्त तुकोबारायांमुळं. जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला जाऊन बसणारा स्वराज्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. आज आमच्या तरुणांना सांगितलं की कीर्तनाकडे या, ते म्हणतात कीर्तनाचा आमचं लांब लांबून संबंध नाही, पण बजरंगदरांच्या मुलांसाठी खरंच त्यांनी नियोजन चांगलं केलं बरं का. प्रज्वल दादा खूप सुंदर केलं. कारण खऱ्या अर्थाचा विचार केला ना, तरुणांनी कीर्तनाकडे आलं पाहिजे.
तरुणांनी कीर्तनाकडे आलं पाहिजे. पण शोकांतिका आहे की म्हातारे 80 वर्षाचे बाबा येतात, त्यांना ऐकायला सुद्धा येत नाही कीर्तन. ते येतात आणि तरुण मुलं येत नाही. शोकांतिका म्हणावी लागेल. पण खऱ्या अर्थाने विचार केला, आज तुम्हाला धर्म कळतो, संस्कृती कळते आणि कळणं काळाची गरज आहे. कळणं काळाची गरज आहे. खऱ्या अर्थाने जर विचार केला, जगद्गुरू तुकोबारांचा प्रयत्नवाद हा खूप महत्त्वाचा आहे. जगद्गुरू तुकोबारे आपल्याला सुद्धा अभ्यासाचेच कास धरायला सांगतात आणि प्रयत्न केलेच पाहिजे. आपल्याला आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, शरीर संपदा चांगली ठेवायची असेल, काही ते आपल्या कोणत्या तरी क्षेत्रात मोठं व्हायचं असेल, आपल्याला लोकप्रियता कमवायची असेल, प्रसिद्धी कमवायची असेल, आपल्याला फक्त कष्टाशिवाय पर्याय असू शकत नाही. टॉयल इज अ लॉ ऑफ लाईफ. इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट टॉयल फॉर इट. इफ यू वॉन्ट हेल्थ यू मस्ट टॉयल फॉर इट. इफ यू वॉन्ट वेल्थ यू मस्ट टॉयल फॉर इट. इफ यू वॉन्ट हेल्थ वेल्थ फेम अँड पॉप्युलरिटी यू मस्ट टॉयल फॉर इट. देअर इज नो अदर रॉयल फॉर हेल्थ वेल्थ फेम अँड पॉप्युलरिटी. खऱ्या अर्थाने जर विचार केला, आपल्याला कष्टाशिवाय दुसरा राजमार्ग नाहीच. तुम्हाला आरामात जीवन जगायचं असेल, तुम्हाला कुठंतरी प्रसिद्धी मिळवायची असेल, त्याशिवाय त्याच्यासाठी कष्ट पाहिजेच. कष्टाशिवाय माणूस मोठा होऊच शकत नाही. आणि अशक्य हा शब्द प्रत्येकाने काढून टाकायचा डोक्यातून. कारण नेपोलियन बोनापार्ट म्हटले होते, इम्पॉसिबल इज द वर्ड टू बी फाउंड इन द डिक्शनरी ऑफ फूल्स. नेपोलियन बोनापार्ट म्हटले होते की या जगात अशक्य हा शब्द फक्त मूर्खाच्या शब्दकोशात आढळतो. पण नेपोलियन बोनापार्टच्या 200 वर्ष आधी माझ्या जगद्गुरू तुकोबारांनी सांगितलं होतं, जगद्गुरू तुकोबारांनी सांगितलं. कोणापेक्षा? नेपोलियन बोनापार्ट आता सांगतात. खऱ्या अर्थाने सांगू का, आपलं अध्यात्म खूप श्रेष्ठ आहे. विज्ञानात तंत्रज्ञान असेल, विज्ञानात कदाचित तंत्रज्ञान असेल, अध्यात्मात आत्मज्ञान आहे. विज्ञानात धन मिळवायचं कसं हे शिकवलं जातं, पण अध्यात्मात समाधान कसं मिळवायचं हे शिकवलं जातं. आपल्या विज्ञानात शोध असतील, अध्यात्मात बोध आहे. खऱ्या अर्थाने जर विचार केला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पहिला कॅप्लरचा फर्स्ट लॉ, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन यूनिट विथ द सन ऑफ द फोकाय, हा पहिला 10वीमध्येच असेल, मला वाटतं पहिल्याच पाठात असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण याच्या आधी ज्ञानोबरांचे ज्ञानेश्वरी उघडा, त्याच्यात तुम्हाला सर्व सापडेल. घड्याळाचा शोध ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीत सापडतो. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्ट ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीत सापडते. एवढंच नाही, कोरोनाच्या काळात आपल्याला माहिती नसेल, लोकांनी सांगितलं झाडं लावा झाडं लावा, हे आपल्याला आत्ता कळायला लागलं, आत्ता की ते कोरोनाच्या काळापासून. पण माझ्या जगद्गुरू तुकोबारांनी त्या काळात लिहून ठेवलं होतं, वृक्षवल्ली आम्हा सोरे वनचरे. हे जगद्गुरू तुकोबार आहेत. आपण समजून घेतलं नाही. फक्त जगद्गुरू तुकोबारा आपण फक्त समजून घेतले नाहीत. आपण जर संत साहित्याचा चांगला अभ्यास केला ना, संत साहित्यावर मोठे मोठे लोक PhD करतात, PhD. लक्षात ठेवा, ज्ञानोबा तुकोबा सारे समजूच नका. फक्त आपल्याला, आणि कुठेही जा तुम्ही, फक्त महाराष्ट्र सोडा किंवा आपली इंडिया कंट्री सोडा. कंट्री सोडल्यानंतर तुम्ही अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी जर तुम्हाला विचारलं तुम्ही कुठून आले बा, त्यांना असं नाही सांगायचं की मी भारतातून आलो. तुम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानोबा तुकोबा सांगा, ते आपोआप ओळखतात हे भारतात महाराष्ट्रातले. हे खऱ्या अर्थाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने संत साहित्य खूप महत्त्वाचं आहे. संत साहित्यावर बोलण्या एवढं खूप आहे. आणि खऱ्या अर्थाने जगद्गुरू तुकोबारांनी अभ्यासच का करायला लावला. ओले मुळं भेडी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. जसं गवताचं किंवा एखाद्या झाडाचं ओलं मूळ, नाजूक मूळ, ते जेव्हा खडकाच्या पटीत शिरत जातं तेव्हा ते खडकाला सुद्धा फोडून टाकतं. एवढं सामर्थ्य त्याच्यात आहे. आणि आपण तसं सातत्याने अभ्यास केला, अभ्यासाच्या बळावर आपण कोणत्याही क्षेत्रात मोठे होऊ शकतो. आपण अभ्यासाच्या बळावर कोणतीही गोष्ट ही साध्य करू शकतो. हे अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरू तुकोबारा सांगतात. Oh
ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय अभ्यासाची कास धरायला लावतात. लक्षात ठेवा, जगद्गुरू तुकोबाराय म्हणजे साधी गोष्ट नाही, आपण फक्त समजून घेत नाही. जगद्गुरू तुकोबारायांचे गाथेचं सामर्थ्य बघितलं, अध्यात्माच्या दृष्टिकोनातून बघितलं, आपला भाव आहे, आपली श्रद्धा आहे. खऱ्या अर्थाने बरेच लोक काय करतात, बाबा आपलं कुठं तरी चुकतं. आपण म्हणतो आपल्या हिंदू धर्माच्या विषयी कोणीतरी काहीतरी बोलतं, पण सर्वात जास्त बोलणारे आपलेच आहे, आपलेच जास्त काड्या करतात. खऱ्या अर्थाने मला सांगा, ज्ञानोबारायांचं रेड्यामुखी वेद बोलवला नाही, जगद्गुरू तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालं नाही, हे म्हणणारे कोण आहे? ते का त्यांचे लोक नाहीत, ते आपलेच लोक आहेत. कधीतरी विचार करा या गोष्टीचा. आणि कालच मी माझ्या एका ग्रुपवर बघितलं, ग्रुपचं नाव नाही सांगत, पण खऱ्या अर्थाने एका माणसाने पाठवलं, माझ्या ओळखीचा होता, वैकुंठ गमन की खून. मला वाटलं मी उत्तर द्यावं माझ्याकडे, त्याचं मी सध्या वैकुंठ गमन पूर्ण वाचलंय. आणि ते कोणी लिहिलंय तर नादच नाही करायचं, बाबांचा वक्ते बाबा म्हणून होते, निवृत्तीनाथ बाबा वक्ते, सध्या वैकुंठ गमन पूर्ण पुस्तक. त्यात पुरुषोत्तम खेडेकर असेल, सुदाम सावरकर असेल, अशा लोकांना काय काय बाबांचा अधिकार पण तेवढा होता, आपल्यासारख्यांचा अधिकार नाही, पण मला माझ्या पद्धतीने उत्तर देता येत होतं. पण म्हटलं या लोकांना उत्तर देणं काही चुकीचंच ठरतं, यांना उत्तर देऊ पण नाही. पण आपला भाव आहे, आपली श्रद्धा आहे. आणि जगद्गुरू तुकोबारायांची गाथा वाचा. गाथा वाचल्यानंतर बाळकिडा नावाचं प्रकरण येतं. बाळकिडा नावाचं प्रकरण एवढं श्रेष्ठ आहे की सापाचं विष उतरतं. ते जर 100 अभंग वाचले, आपल्याला जर साप चावलेला असेल तर ते सापाचं विष उतरतं. फक्त तेवढा वाचण्याचा भाव पाहिजे, तेवढी श्रद्धा पाहिजे. आपल्याला साप चावला की आपण त्याच्यावर भाव धरूच शकत नाही ना, आपण लगेच दवाखान्यात पडू. कुठं जर एखाद्या फकीराकडे जाऊ, तो उतरतो बरं, ते काय त्याचे मंत्र. याच्यापेक्षा तर ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, जगद्गुरू तुकोबारायांच्या साथ घ्या तुम्ही, काहीतरी जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचा आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेचा फक्त स्पर्श जरी झाला ना, तरी आपल्या आयुष्याचं सोनं होतं. असे लोक बघितले आहेत की ज्यांना शब्द ओळख नाही, शब्द त्याची ज्ञानेश्वरी सुद्धा पाठ आहे. फक्त ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीवर फक्त भाव ठेवा. भावधरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरितयावरी. माऊली ज्ञानोबारायांनी फक्त रेड्यावर वेद ठेवला तर रेडा वेद बोलतो. तुम्ही आणि मी ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचली, ज्ञानेश्वरीची सेवा केली तर तुमचा आणि माझा का उद्धार होणार नाही? साधा विषय. फक्त ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी वेद बोलवला. जे अंधाऱ्यात राहतात त्यांना प्रकाशाचं ज्ञान कळत नाही, जे या गोष्टींवर प्रकाश पाडतात त्यांना सांगतो मी. खऱ्या अर्थाने माझं कीर्तन तुम्हाला हसवता येणार नाही, मला रडवता पण येत नाही, पण माझ्या कीर्तनातून थोडंसं परिवर्तन नक्की घडतं. आणि परिवर्तन म्हणजे काय हे लक्षात ठेवा. भिकाऱ्याने भीक मागावी, आपण त्याला ती भीक द्यावी, ही सेवा झाली. भिकाऱ्याने भीक मागावी, आपण त्याला ती भीक द्यावी, ही सेवा झाली. पण भिकाऱ्याला भीक मागण्याची पाळी येऊ नये, याला परिवर्तन म्हणतात. शेतकऱ्यानं कर्ज घ्यावं, ते कर्ज माफ व्हावं, ही शेतकऱ्यासाठी सेवा झाली. पण शेतकऱ्याला कर्ज घेण्याची पाळी येऊ नये, याला परिवर्तन म्हणतात. अजून सांगतो, शिक्षकाने विद्यार्थ्याला किती शिकवलं अजिबात महत्त्वाचं नाही. शिक्षकाने विद्यार्थ्याला किती शिकवलं आहे अजिबात महत्त्वाचं नाही, त्यातलं त्या विद्यार्थ्याला किती येतं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि यालाच परिवर्तन म्हणतात. आणि आपल्याला किती मुलं आहेत हे महत्त्वाचं नाही, ते किती सुसंस्कृत आहे हे खूप महत्त्वाचं आहे. शिकवा ना मुलांना. आणि खऱ्या अर्थाने विचार केला, आपल्या मुलांना शालेय शिक्षणासोबत अध्यात्म शिक्षणाची खूप गरज आहे. अब्दुल कलाम साहेब खऱ्या अर्थाने ते गीता वाचत होते, पण शास्त्रज्ञ किती मोठे होते, भारतरत्न पुरस्कार मिळाला. आणि खऱ्या अर्थाने मुलांना विचारा, आमच्या मुलांना बरं का, आमचा चिरागने आलेला इथं 2री 3रीचा मुलगा आहे. खऱ्या अर्थाने त्याला जर विचारलं ना, आईची आठवण सुद्धा येत नाही त्याला. का माहिती आहे, आमच्या संस्थेत ना बाबा आईसारखं आणि बापासारखं प्रेमच भेटतं. तिथं आई वडिलांच्या आठवणच कसंही राहू द्या. लई लहान मुलं आहेत, तुम्ही बघितले असतील तर चिराग, शिव, तुम्ही बघशाल ना, लई लहान मुलं, पण त्यांना कधी आई वडिलांची आठवण येत नाही, कारण आईसारखी काळजी घेणार नाही. बाबांते अक्काचं एवढे म्हणजे अक्काचं तुम्ही नादच करायचा नाही, 8 गाथा पाठ आहे अक्कांचे. बऱ्याच लोकांचे फक्त कीर्तन टिपणे पाठ राहतात, अक्कांची 8 गाठा पाठ आहे, फक्त बोलता येत नाही. तर ना फक्त आम्ही जर अक्कांना थोडीफार बसलो ना अक्कांजवळ, तर आम्ही अक्कांकडून निम्मे प्रमाण घेतो. अक्कांचा एवढा अभ्यास आहे. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर आपल्याला फक्त मुलांना वारकरी शिक्षण आणि आपल्याला मुलांना आध्यात्मिक शिक्षणाची जेवढी गरज आहे ना, तेवढी शाळेची गरज आहे. आणि जेवढी शाळेची गरज आहे तेवढी आध्यात्मिक शिक्षणाची गरज आहे, लक्षात ठेवा. आपलं काय झालं, फक्त आपल्या मुलाला सेमी इंग्लिशमध्ये टाकू आणि ते मुलगा टॉपचं जातं, असं काही नाही राहत, काही विशेष नाही. आता आम्हाला बी येतं, आम्ही बी प्रत्येक गोष्टीवर, आता माझे क्लास चालू आहेत CETचे. मला आता सध्या मी कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेत नाही, टेन्शनच घेत नाही. फक्त आता सध्या 2च गोष्टीचं टेन्शन चालू आहे, एक तो 12वीचा निकाल आणि दुसरा CETचा पेपर. त्यानंतर टेन्शन फ्री, फक्त काय पडते टक्के आणि कुठं नंबर लागतो, घरचे म्हणतात टक्के चांगले पाड, त्याच्यामुळे आम्हाला तेवढं करावं लागतं, नाही तर काही विषयच नाही ना. पण आपल्या मुलांना ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, जगद्गुरू तुकोबारायांची गाथा सांगितलीच पाहिजे, ही काळाची गरज आहे. खऱ्या अर्थाने आपल्या मुलांना धर्म सांगा, आपल्या मुलांना ज्ञानोबा तुकोबा सांगा. आपला धर्म म्हणजे काय, हे माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं, याला धर्म म्हणतात.
माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं याला धर्म म्हणतात. साने गुरुजी म्हणतात खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. हे साने गुरुजींचे वाक्य. आम्ही सुद्धा सर्व धर्म समभाव मानतो, पण लक्षात ठेवा आपल्या हिंदू धर्मात बोलतो, जाणीवपूर्वक बोलतोय, लक्षात ठेवा आपल्या हिंदू धर्मात गोमातेला माता मानतो आणि बाकीचे कापून खातात. मग एक वाक्य लक्षात ठेवा, गाय को काके खाने वाले और गाय को माता मानने वाले कभी भाई बहन हो सकते. माझं बोलणं पटलं पाहिजे, फक्त तुम्हाला पटलं पाहिजे. आणि माझं कीर्तन तरुणांसाठीच आहे. तरुण कशाला म्हणतात? ज्याला रात्री आणावं लागतं तरुण तो म्हणतो मी तरुण. तुला रस्ता माहिती नाही तुझ्या घराचा, तू तरुण तरुण त्याला म्हणत नाही. तरुण कशाला म्हणावं? सुभाषचंद्र बोस म्हणायचे, सांगितलं असं आमच्या आन्सरला मीच दिलं होतं वाक्य त्याला. सुभाषचंद्र बोस म्हणायचे, तुम हमें खून दो हम तुम्हें आज़ादी देंगे, तुम हमें खून दो हम तुम्हें आज़ादी देंगे. आता तरुण म्हणतो, तुम हमें तंबाखू जो हम तुम्हें चुना देंगे. शोकांत महाराज मुलं प्रेमात पडतात. प्रेमात पडल्यानंतर म्हणतात, चेहरा तिचा डोळे भरून पाहिले ना, घशाखाली कास माझा जाईना. तरुण आता काय मग? पण तरुणाने प्रेम करावं प्रेम. पण कशावर करावं? देशावर करावं, धर्मावर करावं, देव देश धर्मासाठी. आणि प्रज्वल दादा मी तुम्हाला एक सांगतो बरं का, देव देश धर्मासाठी काहीतरी करा. समाज नावं ठेवल, लोक नावं ठेवतील, पण कबीरदास महाराज सांगतात, जितने तारे गगन में उतने शत्रू होय, कृपा करे रघुराज बालना बाका होय. अरे जेवढे आकाशात तारे राहू द्या तेवढे तुमच्या जीवनात शत्रू राहू द्या. फक्त तुळजापूरच्या भवानी आईने, पंढरपूरच्या पांडुरंगाने जर तुमच्या पाठी राखण केली ना, तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही. या अर्थाने जर विचार केला, लक्षात ठेवा, जेवढा सीमेवरचा सैनिक महत्वाचा आहे ना, जेवढा सीमेवरचा सैनिक महत्वाचा आहे ना, तेवढा रस्त्यावरचा बजरंग दलचा मुलगा सुद्धा महत्वाचा आहे. गावो विश्वस्य मातरहा, गोमातेची सेवा करा. आणि आपण म्हणतो गोहत्या वाढते, पण गोमातेला कासांच्या ताबडीत देणार आहेत तरी कोण? कधी प्रश्न पडला का आपल्याला? जाणीवपूर्वक बोलतोय मी, शब्द तरी एकदम चांगलाच वापरतोय. आणि खऱ्या अर्थाने आपलेच लोक आहेत ना. आपण ते आपल्या फक्त ते का आपण ऊन तोडी येतात तुम्हाला पाहिजे का, आपण तिकडे देतो म्हणून गोहत्या वाढते. आणि गोहत्या बंद झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या दरबारात एक कासाई फक्त गाय घेऊन चालला होता, तर महाराजांनी त्याचे हातपाय कलम केले होते. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे खऱ्या अर्थाने जर विचार केला. आणि मला आधीच सांगितलं गेलं आहे, संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज सांग, आणि तेच सांगतोय फक्त प्रेरित. मला हसवता येणार नाही, माझ्याकडून हसवण्याची अपेक्षाही करू नका, पण थोडंसं परिवर्तन नक्की घडेल. कपाळावर गंध लावावा, डोक्यावर शेंडी ठेवावी. अभिमानाने जर कोणी विचारलं तर फक्त हिंदू म्हणून सांगा ना. आपण सध्या जातीत अडकतोय. जब धर्म ही नहीं बचा तो जाती कहाँ से बचेगी? धर्म बसला पाहिजे, आणि धर्म बचाना का काम हमें करना है. आपल्याला संघटित व्हायचं आहे आणि खऱ्या अर्थाने संघटित होऊन धर्माचं काम करायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने आपला धर्म म्हणजे काय? येशाम न विद्यानंत पूर्णदानम न चापिशिलम न गुणो न धर्म ते मृत्यू लोके भूई भारभूता मनुष्य रूपेण मृगांश ठरते. ज्यांच्या ठिकाणी विद्या तप दान शील गुण किंवा धर्म नाही, ते या लोकी भूमीला भार असून मनुष्य रूपाने फिरणारे पशु आहेत, लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्याकडे धर्म सुद्धा पाहिजे. स्वाभिमानाने जर कोणी विचारलं तर आपण काय सांगतो? मी माळी आहे, मी मराठा आहे, मी धनगर आहे. हे सर्व बाजूला ठेवा आणि आता फक्त हिंदू म्हणून एकत्र येणं ही काळाची गरज आहे. हिंदू म्हणून एकत्र येणं ही काळाची गरज आहे, लक्षात ठेवा. खऱ्या अर्थाने जर विचार केला, धर्म हा शब्द खूप छोटा आहे. धर्म हा शब्द खूप छोटा आहे, पण धर्मात अशा काही गोष्टी आहेत, अशा काही प्रथा आहेत. आपल्या धर्मामध्ये जर आरती झाल्यानंतर काय सांगितलं? विश्व का कल्याण हो. काय? विश्व का कल्याण हो, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो. आपला धर्म सांगतो. आणि खऱ्या अर्थाने आपला धर्म खूप श्रेष्ठ आहे. आपण समजून घेत नाही हो, काही गोष्टी आपण समजून घेत नाही. फक्त आज खऱ्या अर्थाने आई वडिलांची सेवा करा, मायबापांना सांभाळा, ही सुद्धा सांगण्याची गरज येते. किती काळ बदलला. आज बघते आई वडिला 2-2 तास रडवता यांना, 2-2 तास हे पण रडताय. बाबा खरंच रडता होतं, तुम्ही सुद्धा रडता. फक्त मायबापांनी सेवा करा, असं तसं माफ काय असतो. दादा बायका असते, आम्हालाही रडवता येतं ना. रडून दाखवू का? रडू. दादा काशी गेली, मथुरा गेली, मी द्वारका जगात देऊ नाही. दादा मायबापाची सेवा केली पाहिजे. पण बाप काय असतो? तू बापा सांभाळत नाही, तू बापाची गोष्टी सांगतो. दादा विषय महाराज, रडायचं नाही, हसायचं नाही, पण परिवर्तन घडलं पाहिजे. आणि महत्वाचं तेच आहे, परिवर्तन घडलं पाहिजे. मायबापाची सेवा करा सांगण्याची गरज आहे का? गरज नाही, पण आज आम्हाला सांगावं लागतं मायबापाची सेवा करा. आपला महाराष्ट्र एवढा वाया गेलेला नाही, हे जाणीवपूर्वक लक्षात घ्या. आपण या छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, ज्ञानोबा तुकोबांच्या भूमीतले लोक आहेत. आपण का असे एरेगेरे थोडे आहेत? कुठेही जा तुम्ही, कुठेही, पण फक्त एवढंच सांगायचं आपण ज्ञानोबा तुकोबांच्या भूमीतून आलोय. लोक आपलं स्वागतच करतात. आज परमपूज्य आदरणीय शास्त्री बाबा अमेरिकेत फिरता,
अमेरिकेत जाता आमचे बाबां त्यांनी अमेरिकेत सुद्धा सप्ताह होणार होता बरं का. बाबां त्यांचा अमेरिकेत कोरोनाच्या काळात तेव्हा संस्था सुद्धा नव्हती. मी बाबांसोबत राहायचो. अमेरिकेत हे होणार होता, पण अमेरिकेत नाही, बँगलोर कर्नाटक इकडं सुद्धा बाबांचे सप्ते करतात. आपल्याला काय फक्त जाणीव नाही, बाबां ते इथं दिसतात, पण महाराष्ट्राचे रिअल सेलिब्रिटी आहे बाबां ते. साधी गोष्टच नाही. अख्ख्या महाराष्ट्राला इंदोरीकर बाबा नाचवतात. इंदोरीकर बाबा नाचणारे माझे बाबा आहेत. हा काही विषयच नाही. आणि एवढंच नाही, या मुलांचा ना खरं सांगतो, मला फक्त आज साधं बोलायचं, मला अभंगावर बोलता आलं नाही. एक चरण सुटलं ना बाकीचे सुटले, एक चरण सुटलं बाकीचे सुटले, त्याला काय लागतं खरं. आणि हे जे मुलं आहेत ना, हे जे मुलं आहेत का, यांना कुठेही विचारा, अनंत रूपोनंत शेठ जेत मन्यूर भयापह चतुरस्व गभीर आत्मविदिश विष्णू सहस्रनाम आपल्याला वाचता सुद्धा येणार नाही. मुलांचे पाठ आहे, मुलांच्या अर्धी गीता पाठ आहे, आमची फक्त गीता पाठ आहे, कारण आमच्या गुरुजींची पुण्य गाथा पाठ. ज्यांची गाथा पाठ असेल त्यांच्या विद्यार्थ्यांचे निदान गीता तर पाठ असेल. ब्रह्मगिरीच्या 1100 प्रदक्षिणा आहेत बाबांच्या. साधी गोष्ट आहे का? आपल्या तर एक प्रदक्षिणा केली तर मायबाबांना पाय दुखी राहणार. खरं आहे बाबा, हे खरं आहे, पण एवढी साधना ज्यांचे जिसका गुरु बलवान इसका उसका चेला पेलवान. आणि सर्व टॉपचे राहतील बाबे जरा वाजवतात, कष्ट आहेत, बाबांचे 4ला उठवतात, म्हणून हे दिसतंय तुम्हाला. तारक मेहता बघतो ना आपण, तारक मेहता बघितलं किती भारी वाटतं. लय लोकांना जेवण सुद्धा जात नाही, त्यातलाच मी 100 बरं का. लय लोकांना जेवण सुद्धा जात नाही, मला सुद्धा नाही जात कधी कधी, मी पण बघतो. पण त्या तारक मेहता आपल्याला फक्त तो बबिता, तो जे टाळानं, तो आय्यर आणि तो बिडे तेवढं दिसतं आपल्याला. तो बाईची त्याची साडी इस्त्री करतो ते बरोबर. आता सर्वच करतात, तो विषय वेगळा. बस आता तो करतो ना, मग आता तेवढं दिसतं. पण त्याच्या मागं जे दिसतं अजित मोदी हे जे गोष्टी आहेत, म्हणजे डायरेक्टर, आम्ही हे दिसतो, आम्ही बोलतो पोपटासारखं, पण आमच्या मागं आमचे बाबांचे यांनी घडवलं आम्हाला. रात्री 12-12 ते 1-1 वाजेपर्यंत बाबा साधना करतात. साधना झाल्यानंतर सुद्धा आम्हाला विष्णू सहस्रनाम गीता हे पाठ घेतात. बाबा ते लांब लांबचे प्रवास करून येतात, अख्ख्या महाराष्ट्रातून प्रवास करून आल्यानंतर सुद्धा आम्हाला 4ला उठवतातच, आणि आमच्या मित्र प्रॅक्टिसला सुद्धा बसतात. साधी गोष्ट नाही, याच्या मागे कष्ट आहे, तेव्हा आम्ही इथं उभे आहोत. हे साधी गोष्ट नाही. आणि काय एकच त्यामुळे आहे, फक्त एक विद्यार्थी घडला तर हे अर्धा समाज सुधारवतो. आणि वारकरी संप्रदाय एकमेव अशी गोष्ट आहे ना, की आज तो महाराष्ट्राची दशा आणि दिशा बदलून टाकणार आहे. आधी धर्मसत्ता मग राजसत्ता, लक्षात ठेवा. जो हिंदुत्व की बात करेगा वही देश पे राज करेगा. आणि आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारने खूप भारी निर्णय घेतला आहे बरं का. सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात काय चालू आहे, आणि तुम्हाला त्या मुद्द्याला हात लावायचाच आहे. फक्त आपण दंगलीत पडू नका. सध्या महाराष्ट्र सरकार आहे, शिंदे सरकार खूप चांगलं सरकार, काही विषय नाही, मी काही पक्षावर बोलतच नाही, पण सरकार खूप चांगलं आहे. औरंगाची कबर काढायची तर काढायचीच, आणि निघणारच. औरंगाची कबर निघणारच. कारण शिंदे सरकारने सांगितलं, जी तुमच्या माझ्या मनातली इच्छा आहे ना, ती माझी सुद्धा इच्छा आहे म्हणे. संग्राम बापू भंडारेंसमोर म्हटले, आपल्याला काढायची तर काढायचीच. ज्याने छत्रपती संभाजी महाराजांचा 40 दिवस छळ केला, आणि त्याची महाराष्ट्राला त्याच्या कबरीची काय गरज आहे? पूजा होती त्याच्या कबरीची, पूजा, फुलं टाकले जातात. त्याने काय खूप मोठं काम केलं का? काय महान काम केलं का भारतासाठी शहीद झाला? ज्याने खऱ्या मी लय जाणीवपूर्वक बोलतोय, तरी लय खालच्या म्हणजे लय वरच्या पातळीवर, मी खालच्या पातळीवर बोलत नाही, नाही तर नाव बी घेतलं नसतं, लय वेगळा शब्द वापरला असता. पण कीर्तन आहे, कीर्तनासारखं बोलावं. कारण श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम, शास्त्रामध्ये 9 भक्ती सांगितल्या जातात, आणि त्यामध्ये 2ऱ्या नंबरची भक्ती कीर्तन आहे. कीर्तनाने काय होतं? ओय अंग Oh,
काय होतं तर कीर्तन चांगलं होय अंग हरिरूप एवढंच नाही तर नाटातलं सुद्धा प्रमाण आहे. आणि त्यात काय सांगतात जगद्गुरु तुकोबा मला वाटतं 18वा अभंग आहे. तिथे तुझ्या कीर्तनाचा कीर्तनाचा घोष जळती पापी पळती दोष. भगवंताच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे की फक्त जगाच्या मालकाचं इथं कीर्तन जिथं चालू असलं माझी काही एवढी पात्रता नाही की माझ्या कीर्तनात देऊन असावं. पण नामदेव महाराजांचं एवढं मोठी सामर्थ्य होतं की नामदेव महाराजांचं कीर्तन करा चालायचं तर जगाचा मालक नाचायचा. एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी. पण संतांच्या कीर्तनात आता सध्या अवघे पोटासाठी सोंगन ते काहीचा पांडुरंग आज नको मला लई साधू बनता रे कसे झाले बंधू कर्म करून म्हणे ती साधू अंगा लावून या राखड डोळे झाकून करीत हे आकांचेच प्रमाण आहेत. हे चांगले चांगले कीर्तनकार सुद्धा सांगू शकत नाही हे प्रमाणे यांना सांगायला लाज वाटते ना. पण ते फक्त कोण निष्ठावंत वारकरी आमचे अख्खा हा प्रमाणे हेच काय ऐसे कैसे झाले बंधून अवघे पोटासाठी सोंगण देते काहीचा पांडुरंग हे प्रमाण फक्त आकांजवळ सापडतील तुम्हाला. आणि खऱ्या अर्थाने विचार करा जगद्गुरु तुकोबाराय आणि कीर्तन खूप महत्त्वाचं साधन आहे. कीर्तन हे प्रबोधनाचं साधन नाही, कीर्तन हे भक्तीचं साधन आहे. पण आज कीर्तनाचं प्रबोधन सुद्धा घडलंच पाहिजे, काळाची गरज आहे. खऱ्या अर्थाने जर विचार केला लक्षात ठेवा काही गोष्ट. काय प्रॉब्लेम आहे बाबा? हो विनेकरी नाही आलो तुम्ही इकडे बसा. विनेकरीला आलं लावतात ते म्हणजे किती वा विशेषच आहे. जाऊ द्या काही हरकत नाही चालू राहतं थोडंफार. हां काही हरकत नाही. विठ्ठल खऱ्या अर्थाने जर विचार केला वारकरी संप्रदाय खूप महत्त्वाचा आहे आणि कीर्तन खूप महत्त्वाचं साधन आहे. पण कीर्तनातून तरुणांनी सुद्धा आता एकत्र येणं काळाची गरज आहे. आदर्श घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या. आदर्श घ्यायचा असेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर संभाजी महाराज, त्यानंतर आदर्श घ्यायचा असेल स्वामी विवेकानंदांचा घ्या. आणि ही काळाची गरज आहे. महिलांना सुद्धा सांगतो की हे बरेच लोक म्हणतात बचत गटवाले की महिलांना सक्षम करायचं. महिला सक्षम नाहीत का? तुम्हाला वाटत नाही का तुम्ही सक्षम नाहीत? असं सक्षम नाहीत का? तुम्ही सक्षम आहेत बरं का. तुम्ही फक्त जाणीव ठेवा त्याची. तुम्हाला जाणीव नाही. यांच्या पोटून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात, त्यांच्या पोटी धर्मवीर संभाजी महाराज जन्माला येतात. हे सक्षम नाही असं कोणता न्याय कोणता या महिलांना सक्षम बनवायचं? चालली बाई बचत गटला
मग आम्हाला सक्षम बनायचं आहे. तू सक्षम आहे, तू फक्त जाणीव ठेव ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर न्याय व्यवस्था बघितली ना, खूप वेगळी न्याय व्यवस्था होती महाराजांची. महाराजांच्या काळात एका रांझाचा पाटलानं गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याच्या मुलीच्या आबरूवर जेव्हा हात टाकला, ही बातमी जेव्हा महाराजांना कळाली, महाराजांनी त्या रांझाच्या पाटलाचं जीवच घेतला नाही, पण महाराजांनी त्याचा असा वध केला, दोघी हातही कापले आणि दोघी पायही कापले, त्याचं चौरंग करून गावात ठेवलं. दुसऱ्या नराधमाची हिंमतच होणार नाही की वाईट नजरेने बघावं. विठ्ठल 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 खरंच महाराजांचं स्वराज्य वेगळंच होतं. महाराजांनी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हटले होते, मला जेव्हा संविधान लिहिण्याची गरज आली ना, तेव्हा माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं होतं. महाराजांची न्यायव्यवस्था लई कडक होती. लक्षात ठेवा, महाराजांनी त्याला जिवंत मारलं नाही, पण त्याचे दोघे हातपाय कळम करून सोडून दिलं. लोक घाबरायचे त्याला, पण आपण जर असं केलं तर आपली किती वाईट अवस्था होईल. ही छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था. पण छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारा जर कोणी असतील तर त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आहेत. आधी मग मी तेच म्हटलो, आधी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे असे वाटत असतील तर आधी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जन्माला आल्या पाहिजे. जिजाऊंनी खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलंय. म्हणून आपण म्हणतो, धन्य धन्य जिजाबाई शिवरायांची आई, आज तो छत्रपती शिवाजी महाराज घडले, पण कोणाच्या सानिध्यात घडले तर ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आहेत. आधी तेच म्हटलो, अजूनही तेच म्हणतो, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जन्माला आल्या पाहिजे आणि स्त्री सक्षम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था सांगताना माझा एक विषय राहिला. मला वाटतं 22 फेब्रुवारी 2025 रोजी 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो या महाराष्ट्रातच. 2025 कुठे आहे आपली न्यायव्यवस्था? खरं आहे का? आणि आपण म्हणतो फाशीची वाट बघायची, अशांना रस्त्यावर मारलं पाहिजे, दुसऱ्याची हिंमतच होणार नाही अशा गोष्टी करण्याचे. फक्त छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे होते. आपण फक्त महाराजांचा विचार घेऊन जगलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे, मी आधीही म्हटलो ना आताही म्हणतो, फक्त व्यक्ती नाही, हा विचार आहे, विचार. आणि हा विचार आपण आत्मसात करणं काळाची गरज आहे. अरे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला मरावं कसं हे शिकवलं आणि माझ्या राजानं जगावं कसं हे शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काळाची गरज आहे, हे लक्षात ठेवा. आणि देव अवतार घेत असतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तद्मना परित्राणाय टाळी वाजावं. माझे जेवढे कीर्तन झाले त्याच्याशिवाय मला पट्टा चालत नाही. कारण काही लोक स्वरात गातात, काही लोक जोरात गातात. आपल्याला स्वराती गाता येत नाही, जोराती गाता येत नाही. बऱ्यापैकी पोका एखाद्या 7-8 बोल वाजू शकतो, पण गायनाचा आपला लांबून सर्व संबंध नाही. बाबांनी ते उठवायचे 4 वाजता. मी पण धरून बसायचो, मोबाईल घेतो, काळी 2 लावायचो, स्वर प्रॅक्टिस. म्हटलं आपल्याला कळून चुकलं, देवाने आपल्याला काही दिलेलं नाही. आपला अभ्यास भला आणि आपण भलं, हे काही आपल्या तर होणार नाही. लई कष्ट करावे लागतात. असं लाल होऊन जात चेहरा, लाल
तेव्हा एवढा आवाज असं सरस्वती कंठात उतरते, साधी गोष्ट नाही. आमचे भावेश दादा लई कष्ट करूनच एवढं ज्ञानराज एवढ्या कमी वयात वाजवणं मला आवडतं. त्याच्या वयात तर मला थाप सुद्धा वाजता येत नव्हती. तो कीर्तन वाजायला बसला, फक्त गुरूंची कृपा आहे, बाकी काहीच नाही बरं का. आणि भाऊ महाराजांची कृपा आहे इथं, बाकी काही विषयच नाही. खऱ्या अर्थानं जर विचार केला, आपला विषय कुठं होता, देव अवतार घेतो, धर्मरक्षा वया अवतार घेसी. एवढंच नाही तर परित्राणाय साधूना विनाशाच्या दुष्कृताम धर्म संस्थापन अर्थाय संभवामी युगे युगे. भगवंत अवतार घेत असतो आणि हाच अवतार घेतला जेव्हा 16व्या शतकात धर्माला ग्लानी आली, तेव्हा भगवंताने अवतार घेतला आणि तो अवतार होता जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज. खऱ्या अर्थाने विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज, बरेच लोक म्हणतात देव नव्हते, तुम्ही कीर्तनात का सांगतात, पण आज मंदिरावरचा कळस, दारातली पवित्र तुळस, घरातली माय आणि गोठ्यातली गाय जर कशामुळे सुरक्षित असेल तर यात एकमेव कारण आहे, ते छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज. फक्त आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे. आणि आपल्याला लाज वाटते, लाज, आपण हिंदू धर्मात जन्म घेऊन आपल्याला लाज वाटते कपाळावर गंध लावायचे. निम्मे लोक माझ्यासमोर बसले की ज्यांच्या कपाळावर गंध सुद्धा नाही, काही विशेष आहे ना, अहो लावत जाणं काय हरकत नाही. मी कॉलेजला जातो, कॉलेजला लई मोठे, पण कपाळावर असा फुल गंध लावतो, अशी मस्त शेंडी, क्वालिटी एकदम क्वालिटी. वाटू सुद्धा येत नाही बरं का, मी वाटू सुद्धा येत नाही. एवढे कपडे घातले तरच कीर्तन कर, नाही मला म्हणणार बी नाही कोणी कीर्तन कराय, असं काही विषयच नाही. आणि कुठेच नाही, आपण प्रत्येक ठिकाणी टॉपलाच राहतो, शाळेच्या बाबतीत, अभ्यासाच्या बाबतीत. फक्त थोडेफार कमी पडतं. हे कुकाण्याचे मित्र आले, त्यांना माहिती आहे विशाल कुठंपर्यंत आहे, कुठंपर्यंत नाही. खऱ्या अर्थानं विचार केला ना, वारकरी संप्रदाय आणि अध्यात्माची आणि विज्ञानाची खूप मोठी गरज आहे. जेव्हा अध्यात्म आणि विज्ञान एकत्र येतं ना, तेव्हा अब्दुल कलाम साहेबांसारखं व्यक्ती जन्माला येतो. आपल्या धर्माशी विषय घेणं देणं नाही, त्या कोणत्या धर्मात जन्माला हे खूप महत्त्वाचं नाही. माणसाचा धर्म, मी काय म्हटलो आधी म्हटलो, माणूस कोणत्या जातीत जन्माला आला, कोणत्या धर्मात जन्माला आला अजिबात महत्त्वाचं नाही. तो कोणत्या परिस्थितीत जन्माला आला हे अजिबात महत्त्वाचं नाही. तो कोणत्या विचारात जन्माला आला हे खूप महत्त्वाचं आहे. विचार चांगला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी मुस्लिम मावळे सुद्धा होते, लक्षात ठेवा. फक्त विचार चांगले पाहिजे. विचार खूप महत्त्वाचा आहे. आणि माणूस कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, हे अजिबात हे धर्म आणि जाती आणि परिस्थिती काढूनच टाकायची. परिस्थितीचे अजिबात 2-2 हात करताच आले पाहिजे. जुने बाबा बसले असतील, बाबा कपडा फाटल्यावर आपण पहिले काय लावत माहिती का, तुम्ही वेणीला आहे तर तुम्ही लावायचे, काय लावायचे माहिती आहे का, ठिगळ लावायचे. ठिगळ आठवतं का, ठिगळ ऐकलंय का नाव, लावले, ऐकलं, लावायचे. असं कपडा फाटला की ठिगळ लावायचे म्हणतात. पण ते ठिगळ लावणं म्हणजे फक्त गरीब परिस्थिती दाखवणं नाही, तर गरीब परिस्थितीशी 2-2 हात करणं म्हणजे ते ठिगळ लावणं होतं. ते लक्षात ठेवायचं. परिस्थितीची लढता सुद्धा आलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना विचार करा, अपयश आलंय कुठंतरी महाराजांना सुद्धा. पुरंदराचा तह झाल्यानंतर मिर्झा राजे जयसिंग यांना 23 किल्ले महाराजांना द्यावे लागले होते. एवढंच नाही, महाराजांवर सुद्धा संकट आलं होतं. अफजल खान काही साधा नव्हता. अफजल खानाचं वर्णन तो सुद्धा असं करतो, गर्ज अर्ज कुणदसी पहर अला फजल फुजल फजल अपजल अजहर मुलकी बजाय तसबीह आवाज आयत अपजल अपजल. तो अफजल खान म्हणतो माझ्यासारखा श्रेष्ठ कोणीच नाही. आणि जेव्हा महाराजांच्या काळात जर विचारलं या भूमीवरचा सर्वात शक्तिशाली माणूस कोण, तर प्रत्येक ठिकाणून एकच नाव येत होतं, अफजल खान अफजल खान अफजल खान. महाराजांनी ठरवलं आता आपला मंदिरावरचा देव, गोठ्यातली गाय, घरातली माय सुरक्षित नाही, आता अफजल खानाला भेटायला जावंच लागेल. महाराजांनी फक्त काही शक्तीचाच वापर नाही केला, कुठं कुठं युक्तीचा सुद्धा वापर करावा लागतो. महाराजांनी युक्तीचा वापर केला आणि प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाला बोलवलं, भेट झाली. महाराजांना माहिती होतं अफजल खान कपटी आली, पण एक होतं बरं का, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांना शत्रू पुढून मारूच शकत नव्हता. यांना सुद्धा गॅरंटी होती की आपल्याला बघितल्यावर शत्रू पाठी मागूनच झालं. धर्मवीर संभाजी महाराज सापडले नसते, आपले फितूर झाले म्हणून महाराजांचं बलिदान झालं, नाही तर महाराज सापडले सुद्धा नसते. म्हणून आपल्यावर सुद्धा कधी कधी विश्वास ठेवू नका. आपल्याला सुद्धा विश्वास ठेवायचा नसतो. खऱ्या अर्थाने आपली सावली आपल्याला कधी कधी दिसत नाही, आपली पाठ आपल्याला दिसत नसते. लक्षात ठेवा, आपले फितूर झाल्यामुळे हा राजांचे एवढे हाल झाले. पण 40 दिवस राजाचे एवढे हाल झाल्यानंतर सुद्धा धर्म सोडला नाही. कारण फक्त तुमच्या आणि माझ्या कपाळावरचा गंध सुरक्षित राहावा आणि यांच्या कपाळावरची टिकली सुरक्षित राहावी, कुंकू सुरक्षित राहावा, याच्यासाठी माझ्या राजाने 40 दिवस अनन्य अत्याचार सहन केले. आणि त्या अत्याचार सहन करणाऱ्या त्या औरंग्याची कबर या महाराष्ट्रात का, हा प्रश्न अजूनही पडलाच पाहिजे. आणि फक्त एकच सांगतो बरं का तुम्हाला, फक्त तुम्ही दंगलीत पडू नका. लई लोक, आता मी इथे व्हिडिओ बघतो ना सध्या सोशल मीडियावर, लई चांगले व्हिडिओ चालत आहेत की मुलांनी, तुम्ही सरकारने करावं ते काम, मुलांचं करिअर महत्त्वाचं आहे. मुलांचं करिअर महत्त्वाचं आहे, पण मुलांना सुद्धा देव देश धर्म कळतो ना.
मुलांना सुद्धा देव देश धर्म कळतो आणि म्हणून मुलं सुद्धा ते काम करत आहेत आणि ही चांगली काळाची गरज आहे. ते त्यांच्या करिअरचं बघतील ना, त्यांना करिअरचं टेन्शन नाही का आहे, त्यांनाही टेन्शन. पण आता आम्ही बी करिअरचं बघूनच वारकरी संप्रदायाचं काम करता येतं. हे सुद्धा प्रज्वलदादा ते सुद्धा असतील, ते काही फक्त एवढंच नाही करत बजरंग दल, ते सुद्धा करिअरचं काहीतरी त्यांच्या जीवनात असेलच ना. आणि ते मला ओळखत सुद्धा नाही. मी घडी प्रज्वलदादा का नाव घेतो माहिती आहे का? इंदोरीकर बाबांचं कीर्तन होतं बरं का इथं कुठं भाऊ महाराजांच्या सप्त्यात. लोक माठ नव्हते पण फक्त महाराज मंडळीनंतर जर सर्वात जास्त नियोजन कोणी केलं असताना फक्त बजरंग दलच्या मुलांनी केलं आहे. आणि त्यात प्रज्वलदादा असतील, बाकी प्रवीणदादा असतील, या सर्व लोकांनी ते मला बाकीच्यांचे नाव माहिती नाही, राग नका एवढी बरं का वैभव दादा नाही तर ते मला राग तसं काही नाही. पण सर्वच बजरंग दलचे मुलं होते आणि तुमच्यामुळे हा सप्ताह खूप चांगल्या पद्धतीने पार पडला. नाही तर शक्य नव्हतं. काय समाज होता, जागा कमी पडत होती, पण तुम्ही ते मागचे मंडप उभा केला, लोक बसवली, गाडींचं पार्किंग सर्व सोय तुम्ही केली. काकांचे सुद्धा खूप म्हणजे भाऊंच्या सप्त्याला लई मोठं नियोजन होतं त्यांचं, लई खूप काही जेवणाचं म्हणजे शेवटच्या पंगतीचं तुमचं पूर्ण नियोजन होतं ना. खूप म्हणजे आणि देवदेश धर्मासाठी केलं पाहिजे काहीतरी, आपल्या तर होत असेल ना काहीतरी केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आपण घरी जर झाडू मारला ना, फक्त झाडू मारला तर त्याला काम म्हणतो, पण आपण जर इथं आता कीर्तन चालू आहे एवढ्या याच्यात आपण झाडू मारला त्याला सेवा म्हणतात, ते लक्षात ठेवायचं. आपण घरी किती केलं त्याला कामच म्हणू, पण इथं केल्यानंतर आपण सेवा म्हणू. आपण घरी जे खातो ना त्याला अन्न म्हणतात, त्याला जेवण म्हणतात, पण इथं खाल्ल्यानंतर तो प्रसाद म्हणतात, प्रसाद. आणि प्रसाद खाल्ला पाहिजे. आणि भगवंताचा तुम्हाला सुद्धा सांगतो बरं का, फक्त ते स्वयंपाक बनवताना हे काय करता, फक्त एखाद्या वेळेस फक्त रांधता कधी भांडण झाली की शिव्या देऊन सुद्धा रान देतात. हे करायचं नसतं, कारण त्याच्यात काय बाबांच्या म्हणतात तमोगुण वृत्ती त्याच्यात जात असते. म्हणून फक्त भगवंताचं नामस्मरण करा, त्याचा प्रसाद होतो. प्रसाद ते अन्न राहत नाही, त्याचा प्रसाद होतो. आमच्या संस्थेमध्ये सुद्धा कधीतरी या, तुम्ही आले असाल कधीतरी या, लक्षात ठेवा. मी एकदम शांततेत बोलतोय, मी वक्ता आहे, मला कीर्तनाचं जास्त नाही, पण आपल्याला भाषणा म्हणून बोलवा, मी तुम्हाला मारली भारी प्रकार मानता येतं. पण आमच्या संस्थेमध्ये आल्यानंतर ना, जिथं भगवंताचं विष्णू सहस्रनाम होतं, जिथं ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी, जिथं जगद्गुरु तुकोबरांची गाथा सांगितली जाते, तिथं या तुम्ही कधीतरी. आमच्या अक्काचा हाताचं खाऊन बघा. अक्का जेव्हा स्वयंपाक करता तेव्हा हरिपाठ चालू असतो. आणि कोणतेही मोठे 5 स्टार हॉटेल कुठेही जा तुम्ही, कोणते हॉटेल, त्याची चवच येत नाही जेवढी आमच्या संस्थेत असते, तेवढी येऊच शकत नाही. कारण इथं भगवंताचं नामस्मरण कंटिन्यू चालू असतं. आमची एवढी श्रद्धा आहे ना. मुलं केव्हा येतात, रात्री 12 वाजता झोपतात, पण कधी आजपर्यंत एखादा सर्पसुद्धा आढळला नाही. कारण फक्त भाऊंची कृपा आहे, इथं होऊच शकत नाही. आणि ज्याला देव तारी त्याला कोण मारी, भगवान या मुलांचं एवढं विष्णू सहस्रनाम पाठ आहे, कुठेही जाऊ द्या, काही होऊ द्या, काहीच होऊ शकत नाही ना. कारण आणि भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी सांगतो, हिरण्यकश्यपने 11 प्रयोग केले होते. 11 प्रयोग फक्त देवाने तारून धरलं तर भक्त प्रल्हादाच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. मागे पुढे उभा राही सांभाळिता आलिया आघात निवाराया. देव फक्त काय करतो, धर्मरक्षा वय अवतार घेतो आणि धर्माचं काम संपलं की देव आपोआप निघतो. आणि शेवटचा अवतार सांगितला गेलाय तो कल्की अवतार. पण कल्की अवतारच्या अगोदर एक अंश जन्माला आलाय, ते म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब. आपण विचार सुद्धा केला नव्हता, राम मंदिर विचारच नव्हता केलेला. आणि बाकी मला कोणत्याच पक्षाशी घेणं देणं नाही, पण वैयक्तिक विषय राम मंदिराचं काम फक्त नरेंद्र मोदी साहेबांमुळे झालं, नाही तर झालंच नसतं, ते लक्षात ठेवा. आणि एवढं काय मंदिर बनलं का, ते स्वप्न आपण लोकांनी बलिदान दिले त्याच्यासाठी, बलिदान तरी मंदिर झालं नसतं. आता आपण पहिले काय म्हणायचो, बनाएंगे मंदिर. आता आदिनाथ दादा म्हणतात, काय म्हणतात आदिनाथ दादा, बन गया है मंदिर कसम बन गया हे मंदिर. आधी म्हणायचं बनाएंगे मंदिर, आणि ज्यांनी ते म्हटलं होतं त्यांना मारून टाकलं, जिवंत नाही राहू दिलं. आता कोणाची हिंमत आहे का? महाराष्ट्रात बीजेपी, वरती बीजेपी. आणि जो राम की बात करेगा वही देश पे राज करेगा. जो राम का नाही वो किसी काम का नाही. जो रामाचंच होऊ शकत नाही तो कोणत्या कामात येणार आहे?
होऊ शकत नाही. म्हणून जो आपल्या देव देश धर्माच्या विरोधात गेला त्याला ठामपणे विरोध केलाच पाहिजे हो. काही विषय नाही. कारण आपली श्रद्धा आहे, आपली आस्था आहे, आपली भावना आहे. जे लोक म्हणतात ज्ञानोबा तुकोबांनी रेड्यामुखी वेद बोलवला नाही, त्यांच्या पक्षात राहून करायचं तरी काय आपल्याला. मी आता संभाजी ब्रिगेडमध्ये सुद्धा भाषण देतो बरं का. मी देतो तिथं सुद्धा भाषण देतो. आपल्याला फक्त पैसे पाहिजे, आपल्याला काय बाकी. जागेतला बोलते जातो मी तिथं सुद्धा जातो. गेल्यानंतर ना कधीच मी ज्ञानोबा तुकोबा सोडून बोललोच नाही. कधीच ज्ञानोबा तुकोबा सोडून बोललोच नाही. तिथं फक्त ज्ञानोबांचा रेड्यामुखी वेद नाही चालत ना, आपण ज्ञानोबांची श्रीमंती सांगू, जगद्गुरु तुकोबांची श्रीमंती सांगू, तेवढ्यावरच करतो. पण बाकीच्या विषयांना हातच लावत नाही. फक्त ज्ञानोबा तुकोबा सोडून बोलूच शकत नाही. कारण आपला स्वाभिमान आहे, आपला अभिमान आहे, आपला देव देश धर्माचा आपला. अरे खऱ्या अर्थाने माझ्या राजाने 40 दिवस एवढा अनन्य अत्याचार सहन केला. एवढा अनन्य अत्याचार सहन करून आपल्याला हिंदू म्हणून ठेवला ना. आपण जर त्याच हिंदू धर्माचा विरोध करत असतो तर आपल्याला खऱ्या अर्थाने संभाजी महाराज हे समजणं सुद्धा काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज समजणं काळाची गरज आहे. ज्ञानोबा तुकोबा समजणं काळाची गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने मी आधी म्हटलं मायबापाची सेवा करा ही सांगण्याची महाराष्ट्राला अजिबात गरज नाही. कारण जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं, तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तोची कृपा सिंधू पांडुरंग. एवढंच नाही, मातरम पितरम चे प्रत्यक्ष साक्षात देवताम. काशी गेली मथुरा गेली गेली मी द्वारका. जगात देव नाही दादा मायबापासारखा. अरे ज्याला हात नाही ना त्याला हाताची किंमत विचारावी. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारावी. ज्याला पाय नाही जातात त्याला पायाची किंमत विचारावी. आणि ज्याला मायबाप नाही ना त्याला मायबापाची किंमत विचारावी. ज्याला आई नसते ना त्याला फक्त जेव्हा पोटाला भूक लागते ना तेव्हा आई आठवत असते. आणि जेव्हा खिशात पैसे नसतात ना तेव्हा बाप आठवत असते. लक्षात ठेवायचं, मायबापाची सेवा केली पाहिजे ही सांगण्याची गरजच नाही. पण सांगावं लागतं. ही शोकांतिका आहे, खूप मोठी शोकांतिका आहे. लक्षात ठेवा. आणि मला एवढंच सांगायचं आहे, जगद्गुरु तुकोबा. वेळ किती झाला? खऱ्या अर्थाने जर एक मिनिट, खऱ्या अर्थाने जर विचार केला आपला कुठं होतो आपण म्हणे तो ऊस घेत जात मी विठार अभंगावर बोलता आला नाही. कारण मला आधी सांगितलं होतं धर्मावरच बोल म्हणे. आणि खरंच ना, धर्मो रक्षित रक्षित. आपण आज धर्माचं रक्षण केलं, धर्म आपलं रक्षण करणार आहे. हे तो धर्मस्थ तो जय. जेथे धर्म आहे तेथे विजय आहे. आणि धर्मचर धर्माचे आचरण केलं पाहिजे. आपला धर्म आचरण करण्यासारखं आहे. प्रतिभाताई पाटील देशाच्या राष्ट्रपती होत्या. ते संपूर्ण देश विदेश सर्व फिरला पण त्याच्या डोक्यावरचा पदर कधी खाली गेला नाही. आता फक्त आला गेला आणि मला बघा एवढंच चालू आहे. बाकी काय. हां, आणि तुम्ही लाडक्या बहिणी आहेत आज मुख्यमंत्री साहेबांच्या. साधा विषयच नाही तुमचा. पण जरा संस्कृती टिकवा, धर्म टिकवा. आपण बी अभिमानाने कपाळाला गंध लावा, डोक्यावर शेंडी ठेवा. लाज कशायची? ही लाजायची गोष्ट आहे. आपल्या परकीय लोकांच्या धर्माचं जरा आपण म्हणतो ते चुकता, पण त्यांच्या धर्माच्या विरोधाचे कधीच जात नसतात. इथं आम्ही आमच्या ज्ञानोबा तुकोबांचा विरोध करायचा, आम्ही आपल्या देशाचा विरोध करायचा. आपल्यामध्ये सुद्धा असे लोक आहेत. मी आता भारत माता की जे म्हटलं, मी चेहरे सुद्धा बघितले पण नाव नाही सांगत. भारत माता की त्यांच्या तोंड जय निघला नाही. काही त्रास होतो का भारत माता की जय बोलायला? जय म्हणायला काही त्रास होतो का? अरे म्हणा ना, भारत माता की जय आमचीच भूमीवर येते, उसे माता मानते, उसे माता बोलते. तो जे म्हणणे खूप आपण जे म्हटलंच पाहिजे, आपल्याला काही विषयच नाही. फक्त काय झालं आहे, आपल्या काही गोष्टी अशा आहेत ना की आपल्याला त्या गोष्टींची खूप मोठी लाज वाटते. या लाजा सोडा आणि धर्म म्हणून एकत्र या. आणि जाती पाटी सर्व सध्या तरी सोडा आणि धर्म म्हणून एकत्र येणं ही काळाची गरज आहे. आपण दुसऱ्या धर्माच्या लोकांना विचारा, ते कधीच जाती सांगत नाही. त्यांच्या सुद्धा जाती असतात पण त्यांना सांगितलं ते फक्त त्यांच्या धर्माचं नाव सांगतात. आणि आमने विचारा, हे माळीन सोळीन कोळीन हेच चालू आहे आपलं. आपण झोपलेलोच आहोत ना. मला हसवता येत नाही बरं का. तुम्ही हसताय म्हणजे तुम्हाला पडतंय, काही गोष्टी पडतंय. मला आज अभंगावर बोलता आलं नाही. अभंगावर बोलायचं असेल ते बोलू शकतो. विचारसागर ब्रह्मसूत्र ब्रह्मास्मीन गमगच्छति जाणे यतीने भांडारकरचा सर्वात जास्त मार मीच खाल्लाय. हां, बाबांना सुद्धा मग गुरुजींनी तर असं पाजवलं आहे ना, मला बेकार लई मारायचे. पण एवढं आहे ना, पण आपण अभ्यास एवढा पटपट करायचो ना. मला किती मारलं तर व्याख्या मी पाठच करून आणायचो. विचारसागर ही लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छा वैराग्य म्हणतात. तुम्हाला ब्रह्मास्मीन, त्यानंतर गमगच्छति तिने मी वामान सीता तंती तांती या आम्हाला पण येतं. पण काय राहतं, कधीतरी ज्या गोष्टी सांगायच्या त्या गोष्टी कळणं महत्त्वाचं आहे. आणि काल उद्धव महाराजांचं कीर्तन झालं, त्यांनी खूप साध्या पद्धतीने आणि चांगल्या सोप्या भाषेत अभंग सोडवला.
उद्या तर तुषार महाराज मग हिंदुत्वाचं बुलंद तो जोड गेला महाराजांचं व्याख्यान आणि त्यांचं काय पुण्य असेल काय नाही 1 रुपया न लागता 4 धाम पूर्ण करून आले यांनी कमी वयात बरं का मला म्हटलं ते म्हटलं मी तुम्हाला सांगू नको बरं का म्हणे म्हटलं नाही तर आता मग ते नाही त्याच्यामुळे सांगितलं ते राहिले असते तुम्ही सांगितलं नसतं नाही तर राग लगेच येतो तुषार महाराजांची माझी अशी गोष्ट आहे की त्यांच्या माझे विचार काही कोणत्याच ठिकाणी मिळत नाही पण आमचे दोघी एका ठिकाणी आम्हाला विचार खूप चांगले मिळतात कुठं माहिती आहे का एक जेवणाच्या ठिकाणी एक झोपण्याच्या ठिकाणी आम्हाला चार तास आम्हाला झोप लागते आम्हाला सकाळी उठवलं का आम्हाला झोप लागते आम्ही सोय करूनच घेत होती कधीतरी आणि त्यानंतर आम्हाला जेवणाचं आम्हाला या 2 गोष्टी आमच्या बाकीचे विचार नाही मिळले तरी चालतील पण या 2 गोष्टी आमच्या लई भारी उद्या महाराज तुम्हाला धर्मवीर संभाजी महाराजांचं चरित्र नक्कीच सांगतील विठोबा रखुमाई या अभंग घेण्याचं कारण काय तर छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अपयश आलंय धर्मवीर संभाजी महाराजांना सुद्धा कुठे महाराजांना तर अपयश आलंच नाही धर्मवीर संभाजी महाराजांना पण छत्रपती शिवरायांना सुद्धा अपयश आलंय अपयश पचवता आलं पाहिजे आता बरेच लोक काय करतात रिझल्ट लागला आता 12वीचा निम्मे मुलं असे डिप्रेशन मध्ये राहतात काही लोक आत्महत्या सुद्धा करतात आणि एक बातमी बघितली मागच्या वर्षी होती बरं का ती बातमी की त्या मुलाला टक्के कमी पडले तर त्याने काय केलं पेपरात काय ते 67 पॉईंट असतील काहीतरी त्याने ते मागं केलं आणि ते जे जास्त होते ते पुढं करून ते 67 मागं गेलं चांगले टक्के जीवन आनंदित पण काही चुकीचं झालं आपण आईवडिलांसाठी खूप महत्त्वाचं आहे आपल्याला जर पेपरात यश नाही आला आणि एक कागदाचा तुकडा आपलं भविष्य ठरवत नसतो लक्षात ठेवा मोठे मोठे व्यवसाय आहेत लोक ज्यांना काहीच येत नाही त्यांच्या खाली लई लोक कामं करतात जे शिकलेले आहेत ते आणि जे साहेब आहेत ना त्यांना काहीच येत नाही असे सुद्धा लोक आहेत लक्षात ठेवा काही अपयश आलं खचून जायचं नसतं अपयश पचवता आलं पाहिजे आणि अपयश येऊ द्या एक वेळेस अपयश येईल 2दा अपयश येईल 3दा अपयश येईल कदाचित अपयशाची मालिकाच वाट्याला येईल पण आपण जर फक्त प्रत्येक अपयशाकडून काही नवीन शिकत गेलो तर एक वेळेस यश आपलं आहे MPSC द्या UPSC द्या आता मी एक बातमी बघितलं त्या दारांचं नाव मला माहिती नाही 12वी 2 वेळेस नापास असलेले MPSC 1 नंबर आले पेपर देऊन फक्त प्रयत्न केले पाहिजे अपयशाकडून नवीन काहीतरी शिकता आलं पाहिजे करा काहीतरी चांगलं आणि ज्ञानेश्वर माऊली